शहर पोलीस दलाकडील बॉम्ब शोधक व नाशक पथकातील श्वान माया हरपली. दैनंदिन गर्दीची ठिकाणी, मर्मस्थळे, बेवारस बॅग व वाहनांची तपासणी करणे तसेच व्हीव्हीआयपी यांच्या दौऱ्याचा बंदोबस्त, नागपूर हिवाळी अधिवेशन, पंढरपूर आषाढी वारी बंदोबस्त अशा ठिकाणी मायाने आजवर मोलाची कामगिरी बजावली. पोलीस मुख्यालयातील पोलीस रुग्णालयासमोरील असलेल्या मोकळ्या जागेत सलामी देऊन शासकीय इतमामात श्वान माया हिचा अंत्यविधी करण्यात आला. 12 ऑक्टोबर 2015 रोजी जर्मन शेफर्ड जातीची असलेली श्वान माया सोलापूर आयुक्तालयाकडील बॉम्ब शोधक व नाशक पथकात दाखल झाली. श्वान माया हिचे हस्तक म्हणून पोलीस हवालदार अमोल बांदल, पोलीस हवालदार सुधाकर जिडगीकर या माहितगार व अनुभवी पोलीस अंमलदारांच्या देखरेखीखाली श्वान माया हिला स्फोटके शोधण्याचे प्रशिक्षण पुणे येथे देण्यात आले. 7 सप्टेंबर 2016 रोजी आपले प्रशिक्षण संपवून बॉम्ब शोधक व नाशक पथकात प्रत्यक्षात काम करू लागली. बॉम्ब शोधक व नाशक पथकासोबत काम करत असताना श्वान माया हिला दैनंदिन गर्दीची ठिकाणी, मर्मस्थळे, बेवारस बॅग, वाहनांची तपासणी तसेच व्हीव्हीआयपी यांचे दौऱ्यांचे बंदोबस्त, नागपूर हिवाळी अधिवेशन, पंढरपूर आषाढी वारी बंदोबस्त, तुळजापूर नवरात्रोत्सव बंदोबस्त, भीमा कोरेगाव बंदोबस्त, नंदुरबार, नांदेड येथील व्हीव्हीआयपी बंदोबस्त असे बाहेरील बंदोबस्त देखील दिले. 8 ऑक्टोबर 2018 रोजी मर्याई पोलीस चौकी येथे एका संशयित मिळाला असता त्या संशयित बॅगेत श्वान मायाने इंडिकेशन दिले. त्या बॅगेमध्ये सुमारे 18 नग नॉन इलेक्ट्रिक डिटोनेटर व 2 पेन्सिल सेल, तांब्याचे रील, माचीस अशा वस्तू आढळून आल्या. भीमा कोरेगाव बंदोबस्तादरम्यान पार्किंगची तपासणी करताना एका ठिकाणी श्वान मायाने इंडिकेशन दिले. त्यावेळी त्या वस्तूची बारकाईने पाहणी केली असता ते स्मोकलेस बॉम्ब असल्याचे निदर्शनास आले. शुक्रवारी 19 सप्टेंबर रोजी सकाळी बॉम्ब शोधक व नाशक पथकातील श्वान माया हिचे अल्पशा आजाराने निधन झाले असून तिने जगाचा निरोप घेतला. श्वान माया ही तिच्या बुद्धिमत्तेसाठी व सौम्य स्वभावासाठी ओळखली जात होती. श्वान माया हिने पथकात दाखल झाल्यापासून त्या आजतागायत मोलाचे योगदान दिले आहे. तिच्या धैर्याचे आणि निस्वार्थी सेवेचे शहर पोलीस आभार मानतात व तिचे योगदान तिच्या सहकार्यांच्या कायम आठवणीत राहील.